आज होता मोमोज बनवायचा प्लॅन. खूप दिवसापासून हा प्लॅन तयार होता, पण बनवायला काही मुहूर्त लागत नव्हता. मग म्हणलं चला आता बाहेर पाऊस पण पडतोय तर आज बनवूयाच. मग काय केलं, एक वाटीभर मैदा घेतला, त्याच्यात मीठ घातले आणि पाणी घालून घट्ट तर असा गोळा मळून घ्यायचा. आहे की नाही सोपं, कुणीही अगदी बनवू शकतं. आता आपल्याला त्याचं स्टफिंग बनवायचं. त्यासाठी आम्ही इथं गाजर, कोबी, कांदा आणि शिमला मिरची घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. आता इथं भाज्या सगळ्या आपल्या चॉप करून झाल्या की एका कढईमध्ये तेल टाकायचं. तेल थोडंसं गरम झालं की ह्या भाज्या आपल्याला त्या तेलावरती छान पाणी आटेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता बघू शकता छान त्यातलं पाणीही आटलेलं आहे. आता आपल्याला त्यात काही मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये फार काही नाही आहे. सुरुवातीला घालून घ्यायचं आहे मीठ. मिठाने ही थोडंसं पाणी सुटलं का नाही ते 1 मिनिटभर परतून घ्यायचं, म्हणजे तेही पाणी आटलं जातं आणि भाज्या छान अशा सुक्या सुक्या होतात. आता मीठ टाकून झालं आहे आपल्या इथं. आता सुरुवातीलाच तेलात आलं लसणाची पेस्ट भाजायला पाहिजे होती, पण माझ्याकडून राहून गेली. मग म्हटलं काय हरकत नाही, आत्ता आलं लसणाची पेस्ट आपण घालून घेऊयात. चव महत्त्वाची नाही का. मग आलं लसणाची पेस्ट देखील घालून घेतली आणि आलं लसणाची पेस्ट नाही ताजी वापरा, त्यानं ना चव छान येते. आलं लसणाची पेस्ट घालून झाल्यानंतर आपल्याला काळी मिरी पूड घालायची. त्याची ही चव ना एक नंबर लागते मोमोजमध्ये. आणि काळी मिरी पूड घालून थोडंसं मिक्स केलं की आपण ह्याच्यामध्ये सोया सॉस घालून घेतला 1 चमचा. आणि परत एकदा सगळे मसाले की नाही व्यवस्थित त्या भाज्यांना लागले पाहिजे तसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घेऊया. आता जो मगाशी आपण मैदा मळून ठेवला होता का नाही तो छान असा भिजला गेला. आता बघा, आता आपल्याला त्याची का नाही बारीक अशी पुरी लाटून घ्यायची. जास्त जाड लाटायची नाही. असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोमोज आपल्याला बनवायचे. तुम्हाला जमत नसलं का नाही मोदकाच्या शेपचं बनवलं का नाही तरी चालतील. आता ही मोमोज सगळं बनवून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं. इतकी सोपी रेसिपी आहे आणि मीही पहिल्यांदाच बनवत होती. वाटलं होत नव्हतं की एवढे चांगले होतील, पण सिरियसली एवढे छान मोमोज झाले ना, अगदी ना आपण गाड्यावरती खातो का नाही तसे हे मोमोज लागत होते आणि चवीलाही भन्नाट लागत होते. तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा. आम्ही ते शेजवान चटणी आणि मेयोनीज सॉस बरोबर खाल्ले आणि त्याच्यावर ना पेरी पेरी मसाला टाकून खायचा, म्हणजे चव 1 नंबर होते. नक्की बनवून बघा.